पुंडलिकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। श्री नवनाथ महाराज की जय। 84 सिद्धनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। श्री नवनाथ भक्ती कथा सार अध्याय 39वा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। श्री गुरुभ्यो नमः। ग्रंथकर्ते अध्यायाच्या सुरुवातीला भगवंताची स्तुती स्तवन आणि जय जयकार करू लागलेले आहेत की हे महादेवा आदिनाथा, कर्पूरवर्ण अंगावरती सर्पाचं भूषण आहे, तरी हे महादेवा आदिनाथा पुढे ग्रंथ सांगण्यासाठी नवरसयुक्त ग्रंथ वदवण्यासाठी तू कृपा कर। पाठीमागच्या अध्यायामध्ये चरपटीनाथाचा जन्म झाला, दत्त महाराजांनी दीक्षा दिली आणि पुढं नाथपंथामध्ये चरपटीनाथ मिसळले गेले। याच्यानंतर 11 नाथांच्या पासून 84 सिद्ध पूर्ण निर्माण झाले आणि त्यांची आता विधी नावं सांगितली। याच्यानंतर गहिनीनाथ वेगळा करून 72 हे 8 जणांनी निर्माण केले। याच्यानंतर मीननाथ, चौरंगीनाथ, आडबंगनाथ यांनी 12 सिद्ध निर्माण केले। एकूण 84 सिद्ध पूर्ण झाले। आता पुढं कथन ऐका। चरपटीनाथ तीर्थयात्रा करू लागलेले आहेत आणि मग कथा काय घडली ती ऐका। गया तीर्थ केलेला आहे, प्रयाग तीर्थ केलेला आहे, काशी तीर्थ करून जगन्नाथ, मल्लिकार्जुन आणि मग फणी पर्वतावरून रामेश्वराकडे गेलेले आहेत। चरपटीनाथांनी कुमारी दैवत पाहिली, 12 मल्हार, हिंगलाई देवी, 12 लिंग ही तेजस्पुंज, 7 मोक्षपुऱ्या पाहिलेल्या आहेत आणि महाप्रदक्षिणा घातली। सर्व पृथ्वी तलावरची तीर्थ, गुप्त प्रगट अत्यद्भुत, पण एक इच्छिलेलं तीर्थ स्वर्ग आणि पाताळामध्ये गुप्तपणा नाही। आणि मग मणिकर्णिकेचं स्नान करावं आणि सर्व स्वर्ग पाहून यावं। त्याच्यानंतर पाताळ भुवनामध्ये जावं आणि भोगावतीला वंदन करावं, असा विचार चित्तामध्ये आलेले आहेत। आणि मग बद्रिकाश्रमाच्या ठिकाणी चरपटीनाथ गेले, तिथं महादेवांना नमन केलं आणि पुढं चरपटीनाथ जाऊ लागले। व्यान अस्त्राचा जप केलेला आहे आणि तेच भस्म स्वतःच्या कपाळाला लावलेला आहे आणि त्याच्यामुळं वाऱ्याच्या गतीनं ते पुढं जाऊ लागले। मग सूर्याच्या नावाचा जप केलेला आहे, प्रत्यक्ष नारायण तेच माग पुढं आणि सिद्ध म्हणून उभे राहिलेले आहेत। मग मनाच्या योगाचा धीर धरून चरपटनाथ, महेंद्रगिरी, शैल्य बर्फलहरी याच्यावरून पुढं जाऊ लागले। त्यांना कुठलीही बाधा नाही। सूर्याचं तेज अतिशय अद्भुत असं परम तीव्र दाहकत आहे, पण त्याच्यामुळं, त्या बर्फगणामुळं त्याला काहीही झालं नाही। पुढे पर्जन्य काळ आहे, पावसाचे दिवस आहेत, त्याच वेळेला ते बर्फ वितळून जातं आणि त्याच समयाला हिमाचल कोण निर्माण होतात। अशी गमस्थिती करून स्वर्गाप्रती चरपटनाथ गेलेले आहेत। त्याच वेळेला पहिल्यांदा शृंग मारुती आणि सत्यलोक पाहिलेला आहे। तिथून पुढं विधी सभेमध्ये, ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये गेलेले आहेत। ब्रह्मदेवाला नमन केलं आणि हात जोडून समोर उभे राहिले। ब्रह्मदेवाने चरपटीनाथांना पाहिलेलं आहे
आणि म्हणू लागले, कोणाला आहेस योगाभ्यासी. असं बोलत असताना नारद तिथं प्रकट झाले, उभा राहिले आणि त्यांच्या सन्मुख होऊन म्हणू लागले, हे महाराज ब्रह्मदेवा. मग मुळापासूनचं सगळं जे जन्मकथन आहे ते जन्मकथन चरपटीनाथांचं ब्रह्मदेवाला सांगितलं. आणि हा सर्व वृत्तांत ऐकून ब्रह्मदेवाला अतिशय अद्भुत असा आनंद झाला. मग चरपटीचा हाताचा हात धरलेला आहे आणि आपल्या मांडीवरती बसवलं. मुख कुरवाळलं गेलेलं आहे आणि क्षणाला ब्रह्मदेव चरपटनाथाचं चुंबन घेऊ लागले. म्हणू लागले, बाळा, तुझ्या येण्यामुळं हा स्वर्ग पवित्र आणि पावन झालेला आहे. तू इकडं कसं येणं केलेलं आहे. त्यावेळेला तो चरपटीनाथ म्हणू लागलेले आहेत की नारद महर्षींनी माझ्या डोक्यावरती दत्त महाराजांचा हात दिला आणि त्या वरदानाच्या योगी करून मी हा स्वर्ग पाहिलेला आहे. मग चरपटीनाथांना सर्व विद्या प्राप्त करून दिलेली आहे आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेवांनी त्यांचं आदरातिथ्य केलं. कुशल असं विद्यारत्न श्रवणशक्तीमध्ये साठवलेलं आहे. परम आनंदानं पुन्हा चरपटीनाथाचं चुंबन आणि ब्रह्मदेव घेऊ लागले. याच्यानंतर ब्रह्मदेव बोलू लागलेले आहेत, हे बाळा, तुझ्या मनामध्ये काय कामना इच्छा निर्माण झालेली आहे. त्यावेळेला चरपटीनाथ म्हणू लागले की तुमचं दर्शन घ्यावं असं वाटलं होतं. पिताश्रीचं दर्शन घ्यावं ही कामना मनामध्ये होती. याच्यानंतर कामना चित्तामध्ये वेधलेली आहे कृपामूर्ती की मणिकर्णिकेचं स्नान करावं आणि भोगावती पाहावी. याच्यानंतर ब्रह्मदेव म्हणू लागलेले आहेत की हे बाळा, 1 वर्ष इथं राहा आणि मग पर्वणी आल्यानंतर स्नान करण्यासाठी जाऊ. असं ब्रह्मदेवाने बोलल्यानंतर अवश्य म्हणून चरपटीनाथ सत्यलोकामध्ये पुष्कळ दिवस राहिलेले आहेत. अशा पद्धतीनं चरपटीनाथ आणि नारद मुनी एक चित्तानं खेळ खेळू लागलेले आहेत. एकमेकाशिवाय एक क्षणसुद्धा दोघांना चैन पडेना. याच्यानंतर पूर्वापारेशी जी कथा जी आहे, नारद मुनी इंद्रपुरीला गेलेले होते. त्यावेळेला इंद्रदेव जो आहे त्या इंद्रदेवानं नारद महर्षींना पाहिलं आणि विनोद बुद्धीनं नारद महर्षींना बोलावलं. नारद महर्षींना पाहिल्याबरोबर इंद्रदेव म्हणाला होता की या तपोवृंद कळी नारद यावे. असं त्या इंद्राचं बोलणं ऐकलं. कळीचे नारद म्हटल्यामुळं नारद महर्षींना भयंकर राग आला आणि मग तोच राग पोटामध्ये नारद महर्षींनी जपून ठेवलेला होता. नारद महर्षी म्हणू लागले, ह्याला वेळ आल्याच्या नंतर एक वेळेस मी दाखवीन की मी कळीचा नारद कसा आहे. असं स्वचित्तामध्ये म्हणून नारद महर्षी आपल्या स्थानाला परत आलेले होते. याला पुष्कळ दिवस उलटून गेलेले होते, पण इंद्राचा तो शब्द मनामध्ये तसाच राहिलेला होता. त्याच वेळेला सांप्रत काळामध्ये चरपटीनाथ विद्यापात्र प्रयागणीसारखा आणि तेच नारद मुनींनी पाहिलेलं आहे. नारद मुनी मनामध्ये विचार करू लागलेले आहेत की आता इंद्राला हिसका दाखवावा, असं कामरत्न इच्छा मार्गे. आणि तेच देवस्वामी नारद मुनी आपल्या अंतःकरणामध्ये रक्षण करीत होते. त्याच वेळेला कोणी एके दिवशी चरपटीनाथांचा शृंगार केलेला आहे. म्हणू लागले, हे बांधवा ऐक, माझ्या मनामध्ये आहे की या इंद्राच्या या बागेमधली कशी आहे इंद्राची बाग ती आपण पाहून येऊ. चरपटीनाथ अवश्य म्हणू लागलेले आहेत. आणि त्याच वेळेला नारद महर्षी
आणि चरपटीनाथ दोघंही इंद्रपुरीला जाऊ लागले. मार्गामध्ये चालत असताना चरपटीनाथ हे शांतपणानं जमिनीवरती पाऊल टाकत पुढे जाऊ लागलेले आहेत. हे नारद महर्षींनी पाहिलेलं आहे आणि चरपटीनाथांना बोलू लागले, म्हणू लागले, हे सख्या, आपल्याला खूप लांब जायचं आहे, तरी अशा गतीनं जर गेलं तर कसं होईल. चरपटीनाथ म्हणू लागले, आम्ही माणूस आहोत, आमची ही चाल आहे. तुमच्याजवळ जर चपळ काही उपाय असेल तर तो मग मला न्यावे. नारद महर्षीने असं बोलणं ऐकलं आणि कार्यकामनामध्ये मोहित मग मार्गावरती स्थिर झालेले आहेत आणि गमन कळा सांगितलेली आहे. जो अद्भुत असा भगवंत आहे त्यानंच ती नारद महर्षींना दिलेली होती. ती प्रारब्ध बळानं चरपटीनाथांना अवचटपणानं प्राप्त झाली. ती गमनकळा प्राप्त झाल्याबरोबर एका क्षणामध्ये इच्छिलेल्या ठिकाणी नेते आणि मग त्रिभुवनातील सकळ वृत्तांत दृष्टीपुढे दिसू लागतो. आयुष्य, भावी, वर्तमान, गुप्त कृत्य, कोणत्या ठाई कोण आहे हे सगळं दृष्टीला पडलं जातं. अशी ती गमनस्थिती चरपटनाथांना प्राप्त झाली आणि मग हृदय आनंदभरित झालेला आहे. मग दोघंजण एकाच वेळेला त्या मार्गामध्ये गमन करू लागले. एकसारखा एक सूर्य आणि ते स्वर्गाप्रती जाऊन पोचले. डोळ्याचं पातळ लवायच्या आत मनोमार्गानं गगनचुंबित त्या मार्गानं इंद्रपुरीमध्ये पोचलेले आहेत. त्या इंद्राच्या बागेमध्ये गेले. तेथे वेगवेगळ्या प्रकारची झाडं, विस्तीर्ण अशी गगनचुंबित विशाल वन, ज्याच्या फुलाच्या सुगंध हा अमोघ आहे. तिथल्या दगडांना सुद्धा सुगंध आहे. हजारो कोसापर्यंत वन आहे आणि ते सगळं गंध व्यक्त आहे. अतिशय सुवास आहे. ते चरपटनाथांनी पाहिलं, अतिशय आनंद वाटला. मग त्या बागेमध्ये गमन करत असताना नाना प्रकारचे खेळ दोघंजण खेळू लागलेले आहेत आणि मग खेळत असताना अमृताची फळं त्यांना दिसून आली. नारदांना चरपटीनाथ म्हणू लागलेले आहेत, ही फळं भक्षण करावी असं मला वाटू लागलेलं आहे. नारद महर्षी म्हणू लागलेले आहेत की तुमचा हात कोणी धरलेला आहे. तुमच्या मनाला जर वाटलं तर तुडून भक्षण करा. आणि मग त्यावेळेला दोघंही ती फळं खाऊ लागलेले आहेत. त्या बियाच्या साली सोडून दिलेल्या आहेत आणि ती अमृताची फळं खाऊ लागले आणि त्याच्यानंतर ते स्थान सोडून दुसऱ्या ठिकाणी जाऊ लागले. ती पक्व अशी फळं तोडत असताना जमिनीवरती काही पानं आणि फुलं पडू लागली. असं जागोजागी आणि ते दिसून आलेलं आहे. याच्यानंतर त्याच दिवशी ते फुलं तोडू लागलेले आहेत आणि मग भूषण म्हणून सर्व देहावरती घालून घेऊ लागले. त्यावेळेला ब्रह्मदेव पूजेसाठी आणि बसलेले असताना म्हणू लागले की हे असणाऱ्या बागेमधली फुलं आणली गेलेली आहेत. मग ते त्या रक्षपाळावरती गुप्त रूपानं सांगू लागलेले. तर आपल्या इंद्रानं सांगितलेलं आहे की आपल्या बागेमध्ये फुलं कोणी नेलेली आहेत. त्यावेळेला ते रक्षक गुप्त रूपानं बसले गेलेले आहेत. त्यावेळेला एके दिवशी हे दोघंजण त्या बागेमध्ये शिरल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी चरपटनाथ हे फळं तोडण्यासाठी गेले. त्यावेळेला तो रक्षक पाठीमागून आलेला आहे आणि चरपटीनाथांना धरलं. ते नारद महर्षींनी पाहिलं आणि त्वरे करून नारद महर्षी पळून गेले आणि एकांत स्थानामध्ये लपून राहिले. इकडे हा जो इंद्र आहे त्या इंद्राच्या समोर त्या दूतानं चरपटीनाथांना धरून नेलं आणि नेल्याच्या नंतर तोंडावरती हाणू लागलेला आहे. त्यावेळेला त्या तपकेसरी चरपटीनाथांना भयंकर राग आला
आणि मग रागाचा अग्नी भडकला गेलेला आहे. त्या बनकरावरती तीव्र असा तो अग्नी धावू लागलेला आहे. मग हातामध्ये भस्म घेतलेला आहे. वात आकर्षण अस्त्र जे आहे ते प्रकट केलेलं आहे आणि त्याच्यामुळं ते जे सगळे बनकर आहेत त्या बनकरांना ते वात आकर्षण अस्त्र व्याप्त झालं. अस्त्र अतिशय कठीण सर्वांच्या हृदयामध्ये भेदलं गेलेलं आहे. त्याच्यामुळं सगळ्यांच्या देहाचं पतन झालं. प्राण कुंठित झाला. श्वासोश्वास बंद झालेला आहे. त्याच्यामुळं प्राण कासावीस झाला. सगळे उलथून जमिनीवरती पडलेले आहेत. डोळे पांढरे केले. गात्र थरथर कापू लागलेले आहेत. मुखातून तोंडातून रक्ताचा पूर वाहू लागलेला आहे. डोळे वाटारले गेलेले आहेत आणि बुबळं पांढरी दाखवू लागले. असा विपर्यास त्या बनकरांचा झाला. आणि मग मागून त्यांच्या मागून जे सहजपणाने येत होते त्यांनी हे सर्व पाहिलं. ते अव्यवस्थित सगळे बनकर जमिनीवरती पडलेले आहेत. हे पाहून त्याच्यानंतर त्यांनी ते सिद्ध बालक पाहिलं. परम तीव्र कठीण दैदिप्यमान तेज गहन असा तो जती त्यांनी पाहिलेला आहे. त्वरित नगरीमध्ये धावत पळत गेलेले आहेत आणि म्हणू लागले, हे महाराजा, एक जोगी सूर्यासारखा तेजस्वी आलेला आहे. बाळ रूप अतिशय लहान आहे, पण त्यानं सगळ्या आपल्या बनकरांचा प्राण घेतला. हृदयामध्ये त्याच्या प्रलय नळासारखा आणि राग पेटला गेलेला आहे. आणि सगळे जे झाडं आहेत ते सगळ्या बागेमध्ये फिरत आहे. तरी आमचं मात्र काही त्याच्यासमोर चालत नाही, म्हणून आम्ही आपल्याकडं आलेले आहोत. मग सगळ्या देवांचा मेळा इंद्रदेवानं बोलावलेला आहे आणि सांगू लागलेला आहे, ते जे बाळ आहे त्याला शासन करा आणि माझ्या पुढं आणा, नाहीतरी त्याला बांधून शस्त्रास्त्रानं त्याचं खंडन करावं. प्रयुक्ती करून जे अरिष्ट आलेलं आहे ते दौडून टाका, असं देवांचा राजा इंद्र बोललेला आहे. सगळे देव त्यावेळेला उठलेले आहेत. चरपटीनाथ हे प्रताप समुद्राचं पाणी आहे आणि त्या पाण्यालाच प्राशन करतात की काय असं वाटू लागलेलं आहे. किंवा ते सैन्य नव्हं तर वडवणाळ अग्नी आहे आणि त्याच्या ज्या ज्वाळा आहेत त्या उंच जाऊ लागलेल्या आहेत. शस्त्रास्त्राचं महादळ घेऊन चाललेले आहेत. तेच त्या बागेमध्ये आले. चरपटीनाथांना दृष्टीनं पाहिलेलं आहे. मग सावध राहून कोप निर्माण झालेला आहे. त्या रागाच्या लहरी सोडू लागले. त्याच वेळेला भस्म हातामध्ये घेतलेलं आहे आणि चरपटीनाथ उभे आहेत. देव सैन्य अपार आलेलं आहे आणि ते जवळ येऊन बोलू लागलं. पाहूयाचे तीव्रपण असं चरपटीनाथ बोलू लागले. व्यर्थ विद्या अपारशीन कशासाठी करायचा? सर्व अस्त्र प्रताप तरणी त्याच्यामध्ये जे मुकुटमणी अस्त्र आहे तेच द्वंद्वाला पाठवलं गेलेलं आहे. वात आकर्षण अस्त्र. मग हातामध्ये भस्म घेतलं. वात आकर्षण अस्त्र सिद्ध केलेलं आहे. वात आकर्षण अस्त्राचा जप पूर्ण झाल्याबरोबर देवांचा समूह पाहून डावीकडं उजवीकडं भस्म फेकलेला आहे. मग तो अस्त्र प्रयोग अतिशय कठीण आहे. सगळी देव चमू वेष्टून सगळ्यांच्या हृदयामध्ये संचार केलेला आहे आणि मग मात्र श्वास थांबलेला आहे. सर्वांना त्यावेळेला ते लिप्त झालं. श्वासोच्छ्वास कुंठित झाला. मग ते शस्त्र अस्त्र हातामधली टाप खाली गळली गेलेली आहेत. प्राण कासावीस होऊन प्राण निघून जातो की काय. गात्र विकळ झालेली आहेत. तोंडातून रक्त वाहू लागलेलं आहे. भड 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 रक्त तोंडातून पडू लागलं. प्रेतासारखी अवस्था सर्वांची झाली. अशा दशेमध्ये देव आणि इकडे देवांचा राजा इंद्र
त्या इंद्राला त्या देवांची झालेली हकीकत एका हेरानं सांगितली. शेर आलेला आहे आणि सांगू लागलेला आहे, इंद्रदेवा, महाराज हा अतिशय अध्यात्मभूत आहे. सगळे देव त्यानं मारून टाकले. आता पुढं कसं? हे इंद्रदेवा, आता तुमच्या सुद्धा देवी जीविताचं काही खरं नाही. ही इंद्रनगरी आता ओस पडेल. तो दिसतो अतिशय लहान आहे, पण कृतांतासारखा तुमचा सुद्धा प्राण घेईल. प्रलय रुद्राला तो आकर्षण करील. असं वाटतं आहे की प्रलय रुद्रच आज आला. अशा पद्धतीनं आम्हाला भासू लागलेला आहे. अशा पद्धतीनं ते बोल त्या हिराचे ऐकले. इंद्र अंतःकरणामध्ये दचकलेला आहे. याच्यानंतर धैर्य धरून बोलू लागलेला आहे, ऐरावत हत्ती सिद्ध कराला. महाप्रलयकारी जे वज्र आहे ते वज्र, त्या वज्राच्या घाताने मी त्याला भंग करीन. असं ऐकून हेर बोलू लागलेला आहे. म्हणू लागलेला आहे, तुम्ही झुंजणार असल्यावर तिथं काय कमी आहे? पण तो धनुष्याला बाण लावू देत नाही. अजून कोणी धनुष्याला बाण लावलेला नाही. पाहता पाहता रंगणांगणामध्ये विपरीत करणी करताय आणि उगाच श्वासोश्वास कोंडून प्राण सोडून देत आहेत. झुंजार मी आहे असं म्हणायचंच काम नाही. तिथं तुमचं वज्रास्त्र काय करील त्याची गुप्त अशी विद्या आहे. नाहीतरी उगाच तुमचा प्राण जाईल. मग सगळं मुखभंजन राहील. तरी आता महादेवाला सहाय्य करून इथं आणावं. त्यांची दृष्टी झाल्याबरोबर आणि मग श्वास कुंठित. तरी हे महाराजा दया जेठी, महादेवाला तुम्ही सहाय्य करावं. तरी देव पुन्हा उडतील, नाहीतरी सगळ्यांची शांती होईल. आणि आता युद्धाप्रती तुम्ही जाऊ नये. असं हेराचं बोलणं ऐकलेलं आहे. इंद्रदेव उठलेला आहे. वाहनारूढ प्रत्यक्ष होऊन कैलासाला पोचलेला आहे. शिवगणाने वेष्टीत महादेव बसलेले होते. त्यावेळेला अकस्मात देवांचा राजा इंद्र तिथं जाऊन पोचलेला आहे. महादेवांच्या पायावरती डोकं ठेवलं. म्हणू लागला, आदिनाथा, तुम्ही अमरपुरी जी आहे ती इंद्रपुरी मला दिलेली आहे. देव सगळे तिथं बसवलेले आहेत. बसवलं, पण राक्षसांनी थोर असं आम्हाला गांजलं. पण राक्षसांनी गांजल्यावरती वारंवार त्या संकटाचं निरसन करून आमचं पद जे आहे ते अबाधित राखलं. पण आता निर्वाण आले, देव सगळे मरण पावले. तुम्हाला सांगायला सुद्धा मी एकटाच उरलो. महादेव म्हणू लागले, असा कोण आलेला आहे स्वर्ग चढून? इंद्र म्हणू लागलेला आहे, स्वतःच्या दृष्टीनं मी पाहिलेला नाही. त्या बागेचा माझा नाश केला म्हणून दूत पाठवले आणि सगळ्या देवांना सुद्धा त्या सगळ्यांचा प्राणनाश केला. मी एकटा इथं जीव वाचून पळून आलो. असं शिवशंकर महादेवाने ऐकलेलं आहे. गणांना तात्काळ आज्ञा देऊ लागलेले आहेत. सिद्ध होऊन सगळेजण चला म्हणू लागले. आणि हे सगळं विष्णू भगवंतांनाही सांगा. अनायाशय सहित असं दूतांनी ऐकलेलं आहे आणि भगवंताकडे धावू लागले. मग गणासहित अष्टभैरव अष्टपुत्र घेऊन महादेव शतकोटी समुदाय घेऊन अमरपुरीला आले. चढाओढी रणांगणामध्ये आलेले आहेत देव सगळे समस्त चरपटीनाथांना पाहू लागले. आणि मग भस्म हातामध्ये घेतलेला आहे. चित्तामध्ये म्हणू लागलेले आहेत, आता उशीर कशाला, उगाच शीन कशासाठी करावा, थोर व्यवहाराची निवृत्ती करावी. असं सिद्ध वचन करून प्रयोगामध्ये वात आकर्षण अस्त्र जपलेला आहे. अस्त्रदेवता सिद्ध करून शिव महादेवासहित सगळ्यांचा श्वास बंद केला. श्वास कुंठित झाले. शिव महादेवासहित सगळे जे देव आहेत ते मूर्छाने येऊन जमिनीवरती पडले.
सगळ्यांचे प्राण निघून जातात की असं वाटू लागलं. असो 100 कोटी गण महादेवासहित देवांचा राजा इंद्र एकदाच जमिनीवरती पडलेले आहेत. जशा झाडाची पानं ही मुळावरती घाव घातल्यानंतर सगळी खाली पडतात, त्या पद्धतीची अवस्था झाली. सगळेजण जमिनीवरती पडले. त्या पद्धतीनं महादेवासहित शतकोटी गण इंद्रासहित सर्वांच्या तोंडाला फेस आलेला आहे. त्या पुष्पवाटिकेमध्ये फुलांच्या बागेमध्ये विकळा असा प्राण झालेला आहे. सगळेजण मूर्छाकत झाले. एवढे सगळे बेशुद्ध पडलेले आहेत. पण नारद महर्षी दुरून पाहत होते आणि मग मोठ्या मोठ्यानं नारद महर्षी हसू लागले. इंद्राला पाहिलेलं आहे. इंद्र हात पाय खोडू लागलेला आहे. म्हणू लागले बरे झाले. अहंकार सर्व गळालेला आहे. देवामध्ये कित्येक मेले आणि त्यांच्या शरीराचं प्रेत झालं. आणि मग त्या बागेचा वणकर त्या सर्वांनी देहाची आशा सोडली. प्रेतमहीवरती भीतीच्या युगे करून पडली गेलेले आहेत. कुणाच्या तोंडातून भडभड रक्त वाहू लागलेलं आहे, तर कुणी डोळे पांढरे केलेले आहेत आणि डोळ्यावरती ताण आणून वाटारून पाहू लागले. इकडे महादेवाचे दूत वैकुंठात गेलेले आहेत. विष्णू भगवंतांना महाअद्भुत असा सर्व वृत्तांत सांगितला. म्हणू लागले, हे कमलापती, लक्ष्मीपती, महिदक्ष, सर्व साक्षा राक्षसांचा संहार करणारा, मोक्ष देणारा, निज दासांचा कैवारी, अमरपुरीमध्ये काय झाला असेल? अमरपुरीमध्ये, इंद्रपुरीमध्ये एक बलिष्ठ आलेला आहे आणि त्याने सगळे देव तृणा समान करून त्यांचा प्राण घेतला. एक इंद्र उरला, तोही शीघ्र कैलासाला पोचला आणि महादेवाची स्तुती करून युद्धासाठी घेऊन गेला. 100 कोटी गणासहित वीरभद्रासह सगळे देव उमापती महादेव घेऊन गेलेले आहेत. अमरपुरीला महादेव गेल्याच्या नंतर आम्हाला तुमच्याकडं पाठवलेला आहे. आपण हे आत्ता ताबडतोब चालावे. असं मधुसूदन विष्णू भगवंताने ऐकल्यानंतर विचार न पाहता विष्णुगण 56 कोटी घेतलेले आहेत आणि गरुडावरती आरूढ झाले. टाळ, ढोल, दुदुंबीचा नाद समारंभानं श्री गोविंद भगवंत अमरपुरीला आलेले आहेत. सगळे पोळा घालून बसलेले होते. विष्णू भगवंताच्या बरोबर सगळेजण धरा मारा असा शब्द कोल्हाळ करू लागले. शिवगण जे शिवासहित होते, देवासहित देवांचा राजा परम अवस्थित पाहून भगवंतांच्या मनामध्ये राग आलेला आहे आणि मग सर्व दूतांना आज्ञा केली. म्हणू लागले की तुमचा तो ताता त्याला मारा, अलंबित शस्त्रास्त्र करून त्याचा तुम्ही घात करा. आपण सुदर्शन घेऊन गांडीव सजवलं गेलेलं आहे. गांडीव धनुष्याला बाण लावलेला आहे. एवढं चरपटनाथानं पाहिलं. भस्म हातामध्ये घेतलेला आहे. मनामध्ये विचार केलेला आहे की हा भगवंत आहे, सुदर्शन हे याचा निवार आहे, तरी आपण आधीच वारावार केलेली बरी. मग मोहिनीचं अस्त्र, मोहनास्त्र सोडलेलं आहे आणि सुदर्शन नावावरती फेकलेलं आहे. मग ते मोहिनीचं अस्त्र सुदर्शन चक्रामध्ये जाऊन संचार केला. त्याच्यामुळं सुदर्शन चक्र हे अतिशय जड झालं, अचळ झालं आणि मोहन गेलं. तशाच पद्धतीनं गांडीव धनुष्य आणि सगळे गण तेही युद्धासाठी पुढं झालेले आहेत हे पाहिलं गेलेलं आहे. आणि मग चरपटीनाथांनी काय केलं ऐका. विष्णुगण जे होते त्या सर्वांना वाताकर्षण अस्त्र सोडलेलं आहे.
वात आकर्षण प्रयोग सिद्ध होताच त्या गणांच्या वरती भस्म फेकलं आणि त्याच्यामुळं विष्णू भगवंताचं सगळं जे गण आहेत त्यांचा श्वासोच्छ्वास थांबलेला आहे. श्वासोच्छ्वास कोंडल्याबरोबर कोणालाही धैर्य धरवत नाही आणि मग देह सोडून जमिनीवरती धुळीमध्ये लोळू लागलेले आहेत. हात मोकळे सुटले गेलेले आहेत. हृदय विकार झाला म्हणू लागले आणि तोंडातून रक्त वाहू लागलेले आहेत. दात विचकू लागले. डोळे पांढरे केलेले आहेत. सगळेजण म्हणू लागले आता आपला प्राण जातो आहे. हातपाय खोडू लागलेले आहेत. दुःख होऊ लागलं. हे भगवंतांनी पाहिलं. सुदर्शन चक्र सोडून दिलं. सुदर्शन चक्र हे सर्व अस्त्रामध्ये वैडूर्यखाणी असं अस्त्र आहे आणि तेच हजारो सूर्याचं तेज त्याच्यावरती आहे. असं ते महान असं अस्त्र आहे. जसं अश्वामध्ये घोड्यामध्ये श्यामकर्ण घोडा किंवा गायीमध्ये सुरभी गाय, त्याप्रमाणे सर्व अस्त्रामध्ये जाज्वल्य असं सुदर्शन अस्त्र आहे. सुदर्शन चक्र आहे आणि मग ते रागाच्या योगे करून सुदर्शन चक्र भगवंत सोडू लागलेले आहेत. पण ते अस्त्र चरपटीनाथांच्या जवळ आलं आणि मोहाच्या योगे करून मोहामध्ये पडलं. चित्तामध्ये पिप्पलायन नारायण हा प्रत्यक्ष विष्णू नारायण आमचा स्वामी आहे याचा प्राण वाचावा. तरी हे युद्ध पूर्ण नाही, माझी परीक्षा पाहे. निमित्ताचं सहज करून हा खेळ दाखवला गेलेला आहे असा विचार केला आणि मग नाथांना नमन केलेला आहे. नमन करून उजव्या बाजूनं प्रदक्षिणा घातली. चरपटीनाथांच्या हातामध्ये सुदर्शन चक्र गेलेलं आहे आणि मग चरपटनाथ चांगुलपणानं प्रत्यक्ष विष्णू भगवंत दिसू लागले. सगळे चित्तामध्ये आश्चर्य करू लागले. म्हणू लागले सुदर्शन चक्र हे या चरपटीनाथाच्या हातामध्ये कसं गेलं. मग हातामध्ये गदा घेतलेली आहे आणि भगवंत चरपटीनाथाला दृष्टी करून युद्धासाठी पुढं जाऊ लागले. त्याच वेळेला चरपटीनाथांनी भस्म हातामध्ये घेतलं. वात आकर्षण प्रयोग मंत्राचा जप केला. तेच सिद्ध झाल्याबरोबर समोर भगवंतांना पाहून त्या अस्त्राची जी विभूती आहे तेच भस्म सोडून दिलं. ते अस्त्र अतिशय दुर्घट आणि मग त्या वाताकर्षणास्त्र वारेच्या वेगानं भगवंताच्या हृदयामध्ये त्यानं प्रवेश केलेला आहे आणि म्हणून अतिशय अरिष्ट झालं. भगवंत धडाडून पडलेले आहेत. हातातली गदा गळून पडली आणि मग पांचजन्य सोडून दिलेला आहे. गोविंद जमिनीवरती पडले. अशी अव्यवस्थित स्थिती चरपटनाथांनी पाहिली आणि मग विष्णू भगवंताच्या जवळ त्वरित आलेले आहेत आणि स्वतः पाहू लागले. स्वतः विष्णू भगवंतांना पाहिलं त्यावेळेला त्यांना कौस्तुभमणी दिसला आणि मनात म्हणू लागले की हा कौस्तुभमणी आपल्याला घ्यावा असा विचार मनामध्ये केलेला आहे आणि वैजयंती माळ काढून घेतली. आपल्या गळ्यामध्ये ठेवलेली आहे. तोच विष्णू भगवंताचा रत्नमुकुट आहे. शंख चक्रादी करून चरपटीनाथांनी आपल्या हातामध्ये घेतलं. गदा काखेमध्ये घातलेली आहे आणि महादेवाच्या जवळ आले. महादेवांना पाहिलेलं आहे त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये कपालपात्र आहे आणि तेच घेऊन आपल्या झोळीमध्ये घातलेलं आहे. चित्तामध्ये गमनाचं ध्यान आहे. त्वरित त्या इंद्राच्या जवळ आलेले आहेत आणि मग त्या इंद्रालाही पाहिलेलं आहे. परत माघारी निघालेले आहेत आणि शीघ्र येऊन
ब्रह्मदेवाच्या समोर उभे राहिले. 5 जन्य सुदर्शन हे आजूबाजूला आहे. काखेमध्ये गदा आहे आणि हृदयावरती कौस्तुभ शोभून दिसू लागलेली आहे. आणि ते नारद महर्षींनी पाहिलं, विष्णू चिन्ह दिसू लागलेले आहेत. डोक्यावरती मुकुट विराजमान आहे. अशी चिन्ह त्यावेळेला ब्रह्मदेवानी पाहिली, मनामध्ये दचकलेले आहेत. म्हणे, मुला हे तू काय केलेलं आहेस? मग चरपटाचा हात धरून आपल्या मांडीवरती बसवलेला आहे, गोंजारलेला आहे आणि ही चिन्ह कुठून आणली म्हणून विचारू लागले. त्यावेळेला चरपटीने त्यांनी सांगितलं, हे पिताश्री, सहज इंद्राच्या बागेमध्ये गेलो आणि खेळत असताना तिथं बनकरांनी मारलं. मग म्या कोप धरून त्या बनकरांना मारून टाकलं, त्याच्या कैवारांना झुंजार करण्यासाठी. आणि मग सगळेजण आले. जे आले त्यांना सगळ्यांना शांत केलं आणि त्यांच्या अंगावरची भूषणं काढून घेऊन आलो. असं ब्रह्मदेवाने ऐकलं. ब्रह्मदेव दचकले गेलेले आहेत. आणि मग हृदयाच्या ठिकाणी चरपटीनाथांना धरलेला आहे, त्या गौरव केलेला आहे. म्हणू लागले, हे वासरा, माझा बाप तुझा आजा विष्णू भगवंत आहे. महादेव आराध्य दैवत आहेत. या जगाचा आराध्य महादेव आहेत. तरी ते गत प्राण होतील. मग ही पृथ्वी त्यांच्या वाचून आश्रयरहित होईल. हे काय आपल्या जीवित्वासाठी चांगलं नाही. मग माझा सुद्धा जीव राहणार नाही. तरी बाळा उठ वेगी, क्लेश त्यांचं दुःख सगळं हरण कर. नाहीतरी माझा जीवित्वाचा भाग आता संपला जाईल. असं ब्रह्मदेव बोलले. आणि चित्तामध्ये कृपा करून म्हणू लागले, ताता आत्ताच त्या सगळ्यांना उठवेन. मग ब्रह्मदेव आणि चरपटनाथ त्वरे करून अमरपुरीला आलेले आहेत. त्यावेळेला विष्णू भगवंतांनी महादेव अव्यवस्थित स्थितीत ब्रह्मदेवांनी पाहिलं. मग डोळ्यातून ब्रह्मदेवांच्या अश्रू वाहू लागलेले आहेत. म्हणू लागले, हे चरपटी बाळा, ताबडतोब उठव. वात आकर्षण चरपटीनाथांची कळा, तीच कळा काढून घेतलेली आहे. वात प्रेरकास्त्र मंत्र जपलेला आहे. सगळे देव सावध झाले. जे गत प्राण झालेले होते, ज्यांचा प्राण गेलेला होता, त्यांनाही संजीवनी विद्येनं उठवलं. सगळेजण सावध झाले. ब्रह्मदेवाने चरपटीनाथांना हाताला धरलेला आहे. विष्णू भगवंताच्या पायावरती लोटांगण घातलं. पण विष्णू चिन्हाची भूषण स्थिती होती ती भगवंतांनी पाहिलं. आणि मग हा कोण आहे असं ब्रह्मदेवाला विचारू लागले. आणि त्यावेळेला तेही प्रांजळपणानं सांगू लागले. मग चरपटीनाथाच्या जन्मापासूनच्या अवतार लक्षणाची सर्व कथा ब्रह्मदेवानी सर्व देवांना सांगितले. विष्णू भगवंतांनी सर्व वृत्तांत ऐकून मान हलवलेली आहे. मग माझी भूषणं आणि मी आणि हा वेगळा नाहीच, हा माझाच अवतार आहे चरपटनाथ. आणि मग स्वतः ब्रह्मदेवाने चरपटीनाथाच्या अंगावरची सगळी वस्त्र काढली आणि विष्णू भगवंतांना दिली. भगवंताच्या पायावरती डोकं ठेवलेलं आहे. असो सगळ्यांचं समाधान झालं. आपल्या स्वस्थानाला निघून गेले. चरपटीनाथ हा पिप्पलायन नारायणाचा अवतार आहे हे सर्व देवांना समजलं. कपालपात्र हे महादेवांना दिलेलं आहे. आणि मग गणासह महादेव स्वस्थानाला पावले. इंद्र अमरपुरीला गेलेला आहे. सर्व देव अमरपुरीला निघून गेले. मग ब्रह्मदेवाने चरपटीनाथांना हाताला धरलेला आहे आणि ब्रह्मस्थानाला पोचले. इकडे नारद महर्षी गायन करीत इंद्राच्या जवळ आले. इंद्रदेवाला नमस्कार करू लागलेला आहे. म्हणू लागलेले की तुम्हाला थोर विघ्न झालं. इथे कोणता नारद आला आणि कळला होऊन गेला. आम्ही तुमच्या दर्शनाला येत असताना कळीचं नारद तुम्ही आम्हाला म्हटला होता, तरी आजची कैशी बळव्यस्ता झाली.
आणि ही सगळी कोणी तुम्हाला दाखवली? असं नारद महर्षींनी बोलल्याच्या नंतर मनामध्ये इंद्र दचकला गेलेला आहे, चित्तामध्ये म्हणू लागलेला आहे, नारद महर्षीच आम्हाला भोवले गेलेले आहेत. असं समजून स्वचित्तामध्ये कळीचा नारद कधीही न म्हणणार नाही. अल्पपूजा केली, गौरव केला आणि मग नारद महर्षींची बोळवण केली. इकडे ब्रह्मदेव स्वस्थानाला गेलेले आहेत, चरपटीनाथ बरोबर आहेत आणि त्यांच्या मागून नारद महर्षी सत्यलोकाला आलेले आहेत. याच्या पुढे खेळीमेळी पर्वणी झालेली आहे. मणिकर्णिकेचं स्नान झालेलं आहे. 21 स्वर्गाचे सगळे लोक मणिकर्णिकेला आले. त्याच्यामध्ये चरपटीनाथ आणि ब्रह्मदेवही गेले. मग पिता पुत्रांनी मणिकर्णिकेचं स्नान केलं, परतून स्वस्थानाला आले. याच्यानंतर सहजस्थिती होऊन वर्ष पूर्ण झालं. नारद विद्या पूर्ण गमनाची. मग चित्तामध्ये स्वस्थानाला जावं आणि पुन्हा भोगावतीच्या दर्शनासाठी जावं. आणि म्हणून चरपटीनाथ त्यावेळेला या पृथ्वी तलावरती येऊ लागले. तिथंही काही पृथ्वी तलावरती अन्य तीर्थ केली आणि मग भोगावतीला जावं वाटलेलं आहे. भोगावतीचं स्नान केलं, सप्तपाताळ दृष्टीनं पाहिली. बळीराजाच्या घरी जाऊन वामनाला वंदन केलं. बळीनं परमातिथ्य केलेलं आहे आणि चरपटीनाथाची बोलवण केली. याच्यानंतर इच्छापूर्णनाथ भ्रमण करू लागलेले आहेत. अशी कथा ही सुरोस कुसुमा फुलांची माळ आणि तीच भावयुक्त अंतकरणानं श्रोत्यांच्या गळ्यामध्ये घातलेली आहे. नरहरीच्या वंशामध्ये धुंडीचा मुलगा अनन्य भावानं संतांचा शरणागत आहे. मालू असं नाव आहे. स्वस्ति श्री भक्तिकथासार समद गोरक्षकावे किम्यागार सदा परिशोध भाविक चतुर 1940 गोडहा श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री नवनाथ भक्तिकथासार 1940 समाप्त. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसुत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. श्री नवनाथ महाराज की जय. 84 सिद्धनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी.